चेंबूर नागरी विकास संघाच्या माध्यमातून तरुण पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि मानसिक आरोग्य व व्यसनमुक्ती विषयी जनजागृती करण्यात येत आहे। चेंबूर परिसरातील झोपडपट्टी व अल्प उत्पन्न वस्त्यांमधील लहान मुले विविध व्यसन आणि संगतीमुळे गंभीर धोक्यांना सामोरी जातात। या तरुण पिढीचे रक्षण आणि भवितव्य घडवण्यासाठी चेंबूर नागरी विकास संघाचे अध्यक्ष गजानन आवळे यांच्या मार्फत प्रसिद्धी पत्रक आणि समाज माध्यमातून तरुण पिढीला प्रबोधन करणाऱ्या संदेशातून जागरूक केले जात आहे। चेंबूर परिसरातील बाल सुरक्षा शिक्षण, मानसिक आरोग्य व व्यसनमुक्ती विषयी तातडीने उपाययोजना आणि कायदेशीर कृती करण्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे। नमस्कार, मी गजानन आवळे, चेंबूर नागरी विकास संघाचा अध्यक्ष आहे। आज मी आपल्यासमोर चेंबूरमधील एक गंभीर समस्या जी आहे त्याबद्दल मी आपल्याला माहिती देण्यासाठी या ठिकाणी आज उपस्थित आहे। तर चेंबूरमधील प्रत्येक नागरिकाला माहिती आहे की चेंबूर हा स्लम विभाग आहे आणि बहुतांश मागासवर्गीयांची वस्ती म्हणून हा विभाग ओळखला जातो। या विभागात कमी उत्पन्न असलेले मध्यमवर्गीय कुटुंब आपला उदरनिर्वाह या ठिकाणी करत असतात आणि आपल्या कुटुंबाला या ठिकाणी जगण्यासाठी एक धडपड या ठिकाणी चालू असते। तर त्या कुटुंबातील एक जी व्यथा आहे ती व्यथा मी आपल्यासमोर या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि ही व्यथा जी आहे ती एका कुटुंबापुरती मर्यादित नसून ही चेंबूरमधील प्रत्येक मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबातली ही समस्या आहे। ती समस्या म्हणजे त्यांच्या कुटुंबातील जो लहान घटक, त्यांची जी मुलं आहेत त्या मुलांच्या संदर्भातील ही समस्या आहे। मुलं या चेंबूरमधील या दूषित वातावरणाला आणि एक वैचारिक प्रदूषणाला जी मोठ्या प्रमाणावरती बळी पडत आहेत आणि त्यासाठी एक अवेअरनेस म्हणून, एक जागरूकता म्हणून आपण चेंबूर नागरी विकास संघाच्या वतीने मुलं सुरक्षित तर राष्ट्र सुरक्षित या संकल्पनेतून आपण एक लोक अभियान या ठिकाणी चेंबूरमध्ये सुरू करत आहोत। आणि त्या लोक अभियानाला माझी विनंती आहे, चेंबूर नागरी विकास संघाचा अध्यक्ष या नात्याने सर्व पक्षांनी राजकीय मतभेद विसरून, कारण की प्रत्येक पक्ष या ठिकाणी प्रत्येक पक्षाचे विभागाध्यक्ष असू द्या, शाखा प्रमुख असू द्या, उपशाखा प्रमुख असू द्या, गट प्रमुख असू द्या, प्रत्येक विभागात ते चांगल्या पद्धतीने आपलं राजकीय कार्य करत असतात। एक विकासात्मक धोरण त्या ठिकाणी अवलंबून ते आपापल्या परीने चेंबूरच्या विकासासाठी धडपडत असतात। मात्र मी सर्व राजकीय पक्षांना एक माझं आग्रहाचं निवेदन आहे की आपण विकासासाठी निश्चित प्रयत्न करता, त्याबद्दल सर्वांचंच कौतुक करावं तितकं कमी आहे। मात्र विकासासोबतच ज्यांच्यासाठी आपण विकास करणार आहोत ते नेक्स्ट जनरेशन जर बर्बाद झालं, ते नेक्स्ट जनरेशन जर आपली पुढची पिढी जर व्यसनाच्या मागे लागून किंवा चुकीच्या डायरेक्शनमध्ये जाऊन जर ती बर्बाद झाली तर आपण विकास कोणासाठी करणार आहोत। आणि त्यामुळेच मुलं सुरक्षित तर राष्ट्र सुरक्षित ही आपण संकल्पना या ठिकाणी सगळ्यांसमोर आपण घेऊन आलेलो आहे। तर माझी सर्व राजकीय पक्षांना, लोकप्रतिनिधींना विनंती आहे की आपण विकासासोबतच की चेंबूरचं जे सांस्कृतिक जो एक ठेवा आहे, जो एक आदर्श चेंबूर, एक सुशिक्षित चेंबूर, एक गुन्हेगारीमुक्त चेंबूर, बालमजुरीमुक्त चेंबूर, बाल गुन्हेगारीमुक्त चेंबूर या संकल्पनेला आपण थोडंसं पुढं आणून माझी विनंती आहे की सर्वांनी या कार्याला हातभार लावा। एक आपापल्या पक्षाच्या माध्यमातून विभागाध्यक्ष असू द्या, शाखा प्रमुख असू द्या किंवा उपशाखा प्रमुख, गटप्रमुख यांचं नेटवर्क हे खूप मोठ्या प्रमाणावरती प्रत्येक पक्षाचं आहे आणि त्या प्रत्येक पक्षाला माझी विनंती आहे की आपल्या पदाधिकाऱ्यांच्या जरी आपण एक छोट्या बैठका घेऊन त्यांच्या समस्या जरी जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्यालासुद्धा आढळून येईल की आपल्या गटप्रमुखाच्या घरात देखील ही समस्या आहे, आपल्या उपशाखा प्रमुखाच्या घरात देखील ही समस्या आहे। त्याचसोबत आपल्या सर्वसामान्य चेंबूरकरांच्या घरातली ही समस्या आहे की आपली मुलं जी चुकीच्या सोशल मीडियाच्या एक चुकीच्या कंटेंटच्या प्रवाहात जाऊन, एक चुकीच्या संगतीच्या प्रवाहात जाऊन, त्याचबरोबर चुकीच्या एखाद्या मेसेज जो त्यांना येतो आणि ते इंस्टाग्राम असू द्या, सोशल मीडियामध्ये फेसबुक असू द्या, व्हॉट्सअप असू द्या, ह्या पद्धतीत म्हणजे अनोळखी लोकांची मैत्री, अनोळखी मित्रांशी मैत्री आणि त्यातून घडणारे गुन्हे जर आपण तपासात घेतले, आपण जर विचारात घेतले तर मोठ्या प्रमाणावरती गंभीर गुन्हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील। आणि हे गुन्हे हे 10 वर्षाच्या मुलांपासून हे 20 वर्षाच्या मुलांपर्यंत या चेंबूरमध्ये अधिक मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आम्हाला आढळून आलेले आहेत आणि त्या संदर्भात आम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदनसुद्धा देत आहोत की चेंबूरमध्ये अशा पद्धतीने जर समजा काही गोष्टी घडत असतील तर त्यांना आपल्या माध्यमातून देखील आळा आणावा। या चेंबूरमधील जे सर्व कॉलेज आहेत, सर्व शाळा आहेत आणि त्याचबरोबर चेंबूरमधील सर्व जे स्थानिक मंडळ असतात, गणेशोत्सव, नवरात्री वगैरे जे साजरी करतात त्या सर्व मंडळांना, जयंती साजरी करणाऱ्या सर्व मंडळांना आमचं एक निवेदन आहे की तुमचे जे कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा येणारा गणेशोत्सव असू द्या किंवा येणारा दहीहंडी काला असू द्या किंवा पुढे नवरात्री उत्सव येतो आहे, या सर्व उत्सवामध्ये आपण प्रामुख्याने आपल्याकडून जर लोकोपयोगी जर कार्यक्रम जर घ्यायचे असतील तर आमच्याशी संपर्क करा। आम्ही त्या ठिकाणी आमची एक
टीम पाठवून त्या ठिकाणी अवेअरनेसचा कार्यक्रमसुद्धा आम्ही आपल्याला देऊ। त्याचसोबत शाळांना आमची विनंती आहे की आपण पोलीस प्रशासनाला सूचना देऊन ज्यावेळी आपली शाळा सुटते किंवा शाळा भरते त्याच्या अर्ध्या घंट्याच्या कालावधीमध्ये शाळेच्या बाहेर कॉलेजच्या बाहेर जी मुलं विनाकारण थांबलेले असतात त्यातून छेडछाडी हे प्रकरण घडतं, मारामारीपर्यंत ते प्रकरण जातं, मुलीची बदनामी होते, त्या अनुषंगाने मुलांवरती केसेस गुन्हे दाखल होतात। त्यांना कळत नाही की ते नक्की कुठल्या डायरेक्शनमध्ये चाललेले आहेत, परंतु पालकांनी शाळा कॉलेजच्या व्यवस्थापकांनी आणि त्याचसोबत पोलीस प्रशासनांनी देखील या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे। आपण मुलांना नेहमी दोष देतो, आपण मुलांवरती नेहमी क्लेम करतो की तुम्ही ऐकत नाही, तुम्ही चुकीचं वागताय, परंतु हा सर्व जो परिणाम आहे तो परिणाम हा चुकीच्या वातावरणाचा परिणाम आहे। चेंबूर विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने एक चुकीचं वातावरण या ठिकाणी क्रिएट झालेलं आहे ते वातावरण आपल्याला कुठेतरी थांबवता आलं पाहिजे आणि थांबवण्यासाठी आपल्या सर्वांच्या एकतेची गरज आहे। अनेक वेळा पालकांची अशी समस्या असते की माझ्या मुलीची बदनामी होईल किंवा माझ्या मुलाबद्दल माझा मुलगा आज सिगरेट पितोय, दारू पितोय किंवा काही करतोय असं इतर लोकांना कळालं किंवा काय होईल झालं तर माझ्या परिवाराची बदनामी होईल। आणि हे गरीब कुटुंबातली जे परिवार आहेत त्याचे जे वडीलधारी लोक आहेत ते बदनामीला घाबरून अशा प्रसंगांना जगजाहीर करण्यासाठी ते लोक थोडेसे लाजत असतात, थोडेसे त्यांना वाईट वाटतं की आपण कशा पद्धतीने हे लोकांना कळालं तर काय होईल किंवा कंप्लेंट करण्यासाठी सुद्धा मुलीची छेडछाड झाल्यानंतरसुद्धा अनेक पालक कंप्लेंट करायला जात नाहीत। तर त्याचं कारण प्रामुख्याने असं आहे की मुलीची बदनामी होईल आणि त्यांची छेडछाड करणारी ही मुलंसुद्धा आम्हाला अशा पद्धतीने आढळून आलेत की आज लिटरली 15 वर्षाचा मुलगा 14 वर्षाचा मुलगा हा मुलीच्या आईवडिलांना धमकी देतोय, तो मुलीचा पाठलाग करतोय। म्हणजे ह्या मुलांना अजूनपर्यंत काय माहितीसुद्धा नाही की जग काय असतं, पुढे आपण कुठल्या क्राईममध्ये फसू शकतो। आज फोस्कोसारखे इतकी गंभीर आज कायदे आलेले आहेत, त्या कायद्याखाली जर त्या मुलाला अटक झाली तर तो मुलगा जवळजवळ 5 ते 10 वर्ष त्याला अजामीनपात्र गुन्हा आहे तो। आणि अशा पद्धतीने आपल्यासुद्धा मुलांना माहीत नसतं की आपण प्रेम ह्या एका संकल्पनेखाली आपण वासनेला बळी पडतोय की आपण कुठल्या तर चुकीच्या डायरेक्शनमध्ये बळी पडतोय किंवा मैत्रीच्या नावाखाली आपण कुठल्या संगतीच्या बळी पडतोय। हा खेळासारखा असावा, पण खेळाच्या माध्यमातून मैत्रीच्या नावाखाली जर अनैतिक गोष्टी जर घडत असतील तर कृपया पालकांनीसुद्धा ह्या गोष्टीकडे कानाडोळा न करता पालकांनीसुद्धा आपली जी जबाबदारी आहे ती जबाबदारी फक्त शाळेवरती, ट्यूशनवरती, कॉलेजवरती न सोपवता आपण स्वतः ती जबाबदारी घेतली पाहिजे। लोकप्रतिनिधींनीसुद्धा या गोष्टीला गांभीर्याने आपण विकास नक्की करा, विकासावरती आमचं काही म्हणणं नाही, परंतु जर चेंबूरची सुरक्षितता डोक्यात आली, चेंबूरच्या पुढच्या पिढीसाठी जर चेंबूर हे राहण्यायोग्यच राहिलं नाही तर आपण कोणासाठी विकास करणार आहोत। एकदा या गोष्टीचा आपण आत्मचिंतन करावं, एकदा या गोष्टीचा आपण गांभीर्याने विचार करावा आणि निश्चितच मला विश्वास आहे की चेंबूरची जनता ही भले गरीब असेल, स्लममध्ये राहणारी असेल, परंतु वैचारिकदृष्ट्या चेंबूरची जनता ही खूप समंजस आहे, खूप आदर्श जीवन, कष्टाचं जीवन ते लोक जगत आहेत आणि त्यांची अपेक्षा इतकीच असते की आम्हाला मिळणारं वातावरण हे अतिशय आदर्श असावं, म्हणजे सुरक्षित असावं। आणि सुरक्षित वातावरण जर मिळालं नाही आपल्या मुलांना तर खरोखरच पुढची अधोगती, चेंबूरचा विकास होईल आणि त्या विकासाचा आनंद घेण्यासाठी बाहेरून लोक येतील, परंतु चेंबूरचा जो चाकरमानी आहे, चेंबूरचा जो मराठी माणूस आहे, हा चेंबूर जर आपण पाहिलं तर हे 75 ते 80 वर्षापूर्वी इथले आगरी कोळी लोकांची ही वस्ती होती, एक सुसंस्कृत अशी वस्ती चेंबूर होती। आजही तुम्ही आगरी कोळ्यांच्या वस्त्या जर चेंबूरमध्ये माहुलसारख्या ठिकाणी बघचाल किंवा आपण घाटला ग्राम ह्या ठिकाणी बघचाल तर आजही तिथली जी संस्कृती आहे ती ग्रामीण संस्कृती आजही त्या चेंबूरमध्ये राहून, मुंबईमध्ये राहूनसुद्धा त्या वस्त्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। तिथला एक सुसंस्कृतपणा, तिथला एक आदर्शपणा आज आपल्याला पाहायला मिळतो। परंतु आज आपण 50 वर्षात जे आपण बाहेरून आलेलं आहे, मी सुद्धा सातारा जिल्ह्यातल्या एका छोट्याशा खेड्यातून माझे पूर्वज या ठिकाणी आले होते। आपल्याला चेंबूर नगरीने खूप काही दिलेलं आहे, परंतु आपण ह्या चेंबूर नगरीचा जो एक वैचारिक वसा होता, एक सांस्कृतिक वसा होता, कुठेतरी दूषित करण्याचा आपल्याकडून कळत किंवा नकळतपणे एक परिणाम झालेला आहे, त्या गोष्टी घडलेल्या आहेत। परंतु ह्या गोष्टी सुधारण्याची आपल्याला भविष्यात आपण ती संधी आपण निर्माण करूया। तर चेंबूरचा आपण जर भौगोलिक आणि सांस्कृतिक जर इतिहास आपण पाहिला तर चेंबूर हे अत्यंत सुसंस्कृत असं हे शहर आहे। चेंबूर या नावाने ओळखलं जाणारं हे पूर्वीचं शहर आहे
आणि पुढे जाऊन त्याचं चेंबूर हे नामकरण करण्यात आलं। या चेंबूरमध्ये अनेक क्रांतिकारक या ठिकाणी जन्माला आलेले आहेत। अनेक क्रांतिकारकांचा एक थोर कलाकारांचा हा चेंबूर म्हणून ओळखला जातो। परंतु आज हे चेंबूर आपण पाहतोय तर एक क्राईमच्या डायरेक्शनमध्ये जाणारं एक भीतीदायक वातावरण निर्माण झालेलं हे चेंबूर आपण पाहतोय। आणि आपल्याला खरंच निश्चितपणे या चेंबूरची पूर्वीची ओळख परत आणण्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे। आज भारतातून अनेक ठिकाणावरून या चेंबूरमध्ये मागल्या 50 वर्षामध्ये स्थानिक झालेले जे काही लोक आहेत ते सुद्धा या ठिकाणी आनंदाने राहतात। परंतु ज्या पद्धतीने मराठी माणसाला या ठिकाणी या दूषित वातावरणाचा जो त्रास होतोय, जो फटका आपल्या कुटुंबाला सोसावा लागतोय, तोच त्रास अनेक भारतातून आलेल्या नागरिकांना सुद्धा आहे। आज आपण स्लममध्ये चेंबूरमध्ये पाहू शकता की सिद्धार्थ कॉलनी असू द्या, लोखंडे मार्ग असू द्या, घाटला असू द्या, हे मागासवर्गीय प्रामुख्याने वस्ती आहेत। त्याचसोबत आपण सुभाषनगर बघा किंवा चेंबूर कॅम्प बघा, या ठिकाणी सुद्धा परप्रांतातून आलेले लोक आहेत। सुभाषनगर प्रामुख्याने मराठी लोकांचं जे वस्ती आहे त्या ठिकाणी सुद्धा ह्या समस्या मोठ्या प्रमाणावरती म्हणजे असं नाही की फक्त स्लममध्ये या समस्या निर्माण झालेल्या आहेत। या बिल्डिंगच्या ज्या वसाहती आहेत त्या ठिकाणी सुद्धा या समस्येला तोंड देत आहेत, परिवार तोंड देत आहेत। तर माझी एक विनंती आहे सर्व चेंबूरकरांना की ह्या समस्या ज्या आपण दैनंदिन जीवनात रोज भोगत आहे त्या समस्येवरती आपण प्रामुख्याने सर्वांनी एकत्र होऊन, सर्व राजकीय पक्षांनी, सर्व मंडळांनी, सर्व महिला मंडळांनी, सर्व समाजोपयोगी कार्य करणाऱ्या सर्व घटकांनी एकत्र येऊन या मुलं सुरक्षित तर राष्ट्र सुरक्षित या संकल्पनेला आपण, या अभियानाला आपण पाठिंबा द्या। आपल्या ज्या नवीन उपक्रम आपण या माध्यमातून सुरू करू, त्या माध्यमातून आपण जनजागृती करू आणि त्याच अनुषंगाने चेंबूरला परत आपलं जे अस्तित्व होतं, एक सुशिक्षित चेंबूर, एक सुरक्षित चेंबूर हे आपण घडवू, हे निर्माण करू। आणि मला विश्वास आहे चेंबूरच्या प्रत्येक नागरिकाचं हे स्वप्न निश्चित पुढच्या काळात पूर्ण होईल। फक्त गरज आहे ते आपल्या एकतेची, आपल्या पाठिंब्याची, आणि तो पाठिंबा आपण निश्चितच आपल्या परिवाराच्या एका सुरक्षेसाठी, आदर्श चेंबूरसाठी द्याल, ही माझी अपेक्षा आहे। धन्यवाद। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।